मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकेले एबी. एक्सरसाइज 4.6 चा एक पार्ट आपण पाहिला. सेकंड पार्ट वी आर कंटिन्युइंग विथ द एक्सरसाइज नंबर 8, जिथे मल्टिप्लिकेशन वी आर डुईंग. एक मॅट्रिक्स ए दिला, एक बी दिला, दोघांची ऑर्डर 2 आहे. AB मायनस 2i फाइंड करायचं आपल्याला, वेअर आय इज युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे ना. मग बेटा AB मायनस 2i, AB मायनस 2i, चला व्हॅल्यूज टाक. दिस इज ए into this is b. Okay बेटा, ab minus 2 into I is the identity किंवा युनिट मॅट्रिक्स, म्हणजेच 1 0 0 1. मग आता मी याला सिम्प्लिफाय करतो. लेट्स सॉल्व दिस मल्टिप्लिकेशन. हा एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 into 3 3, minus 2 into 3 minus 6. First row second column, 1 into minus 1 minus 1, minus 2 into 7 minus 14. चला हा एलिमेंट. सेकंड रो फर्स्ट कॉलम, 5 into 3 15, 6 into 3 18. Second row second column, 5 into minus 5 minus 5, 6 into 7 42. येस. चलो आता हे -2 टाइम्स धिस. मग एक काम करूया आपण, हे मायनस साईन तसंच ठेवू आणि या दोनाने आत सगळीकडं गुणून घेऊ. ऍग्री. सो बे एक बे, बे शून्य शून्य शून्य, बे एक बे. हे बघ मी मायनस साईन तसंच ठेवलं आणि दोनाने प्रत्येकाला गुणलं, विच इज इक्वल टू 3 मधून 6 गेले, विच मीन्स -3. -1 -14 काय होईल बेटा, -15. 18 आणि 15 33. 42 मधून 5 गेले 37. -2002. आता दोन मॅट्रिक्सची वजाबाकी म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंटची वजाबाकी. -3 -2 काय होईल रे बाळा, -5. -15 -0 -15. 33 -0 33. 37 -2 35. टेक द स्क्रीनशॉट. बच्चा लुक ॲट द 9th क्वेश्चन. मॅट्रिक्स ए काय ऑर्डर आहे बेटा त्याची, 2/3, 2 रो 3 कॉलम. याची 3/2, 3 रो 2 कॉलम. काय सांगतात, शो दॅट मॅट्रिक्स एबी इज नॉन सिंग्युलर. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे, वी कॅन डू. आणि नॉन सिंग्युलर म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 नको यायला. चलो लेट्स डू. ए बी करू बेटा, ए बी कसं करायचं बेटा बघ, 3/2 2/3, सो 3/3 विल बी आन्सर. गेटिंग. चलो हा वाला एलिमेंट फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम कर बेटा. 4 गुणिले 1 आन्सर इज 4. 3 गुणिले -3 आन्सर इज -3. बे एक बे +2. हा फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम, 4 दुने 8. 3 गुणिले 0 काय होईल बच्चा, 0. 2 गुणिले -2 -4. चला हा वाला सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम. ठीक आहे ना बेटा. सेकंड रो विथ फर्स्ट, -1 into 1 -1, 2 into -2, 2 into -1 -2, 0 into 1 बेटा 0. Second row with second column now, -1 into 2 -2, 2 into 0 0, 0 into -2 0. Getting. चलो सोडवा याला. 4 आणि 2 6 मधून 3 गेले, आलं 3. 8 मधून 4 गेले 4. -1 -2 -3 आणि हे -2. ओके. हे काय काढलं बच्चा, मॅट्रिक्स. आता याचं काय काढायचं मला, डिटर्मिनंट. मग कसं लिहितात डिटर्मिनंटला, हे बघ एबीचा आहे की नाही, मॉड सिम्बॉल, डिटर्मिनंट सिम्बॉल इज इक्वल टू मॅट्रिक्स काढा, डिटर्मिनंट सिम्बॉल टाक. सोड बरं बेटा याला. 3 into -2 काय होईल बेटा,
3 into -2 -6. ओके, मायनस साईन दे, हे माहिती आहे ना तुला. 4 गुणिले -3 -12. मायनस ऑफ मायनस काय होईल बच्चा, +12. 12तून 6 गेले 6. आणि देअरफोर हा जो ए बी आहे त्याचा डिटर्मिनंट इज नॉट 0, विच मीन्स काय रे बच्चा, नॉन सिंग्युलर. काय म्हणणार आहे मी याला, नॉन सिंग्युलर. ते जर 0 आला असत काय म्हटलं असतो, इट इज सिंग्युलर. यस, इन शॉर्ट. बेटा 10th क्वेश्चन इज मॅट्रिक्स आहे जो एक 3x3 मॅट्रिक्स दिला, म्हणतायत a प्लस आय इंटू a मायनस आय काढा. मग आता वी कॅन डू आय इज द युनिट मॅट्रिक्स. मग आपला हा जो ए आहे याच्यासोबत अधिक आय करा. हा बघा आपला ए. ओके बेटा, याच्यामध्ये आयला ऍड करा. 1 0 0. चला, मग आता या दोघांची ऍडिशन केली तर बेटा व्हॉट विल बी आन्सर. 1 अधिक 1 आन्सर इज 2. 2 प्लस 0 आन्सर इज 2. 0 प्लस 0 आन्सर इज 0. 5 plus 0 answer is 5. 4 plus 1 answer is 5. 2 plus 0 answer is 2. 0 plus 0 answer is 0. 7 plus 0 answer is 7. -3 plus -1 म्हणजेच -3 plus 1 answer is -2. क्लिअर आहे बाळा. अच्छा, आता आपण काढू a मायनस आय. म्हणजे काय रे बेटा, a मधून आय वजा करायचं. हा आपला ए, यातनं सबट्रॅक्ट करू आपण. याला इक्वल टू, चला आता वजा बाकी 1 वजा 1 0. 2 वजा 0 आन्सर इज 2. 0 minus 0 आन्सर इज 0. 5 minus 0 आन्सर इज 5. 4 minus 1 आन्सर इज बच्चा 3. 2 minus 0 आन्सर इज 2. 0 minus 0 here answer is 0. 7 minus 0 answer is 7. -3 minus 1 answer is -4. आता ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे की नाही, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो बच्चा ए प्लस आय इंटू ए मायनस आय इज इक्वल टू. चला आता पहिलं एलिमेंट, फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम. बी म्हणजे बघ ना, 2 गुणिले 0 0. 2 into 5 plus 10. 0 into 0 0. First row with second column. बे दुने 4, बे त्रिक 6. 0 7 answer is 0. Now this first row with third column. 2 into 0. 2 into 0 0. 2 into 2 4. 0 into -4 बच्चा आन्सर इज 0. चला आता सेकंड रो फर्स्ट कॉलम इथे 5 into 0 answer is 0. 5 into 5 25. 2 into 0. Now second row with second column. 5 दुने 10. 5 त्रिक 15. 2 साती 14. Now second row with third column. 5 गुणिले 0 0. 5 दुने 10. 2 गुणिले -4 -8. बेटा थर्ड रो with first column. 0 into 0 0. 7 into 5 35. -2 into 0 0. Second row with third row with second column. 0 into 2 0. 7 into 3 21. -2 into 7 -14. बेटा थर्ड रो with third column. 0 0 0. 7 into 2 14. -2 into -4 झाले 4 दुने +8.
इक्वल टू सोडवा 0 10 0 आन्सर इज 10 4 + 6 10 4 25 15 10 25 39 10 8 गेले 2 35 21 मधून गेले 14 7 14 8 22 डन टेक द स्क्रीनशॉट है कि नहीं बेटा सिंपल बेटा 11th क्वेश्चन इज matrix A is 2 by 2 matrix B is 2 by 2 find alpha if A square is B कंडिशन दिली आहे मग आता A आहे A स्क्वेअर काढू बेटा A चा स्क्वेअर मीन्स व्हॉट A into A अल्फा 0 1 1 पुन्हा याला मल्टिप्लाय करायचं अल्फा 0 1 1 करा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम अल्फा 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 स्क्वेअर 0 into 1 is 0 first row with second column alpha into 0 0 0 into 1 is also 0 second row with first column 1 into alpha is alpha 1 into 1 is 1 second row with second column 1 into 0 is 0 plus 1 into 1 is 1 only okay beta so final answer will be alpha square 0 alpha plus 1 आणि 1 हा आला a square beta a square is b a square is b which is given so beta who is my a square it's alpha square 0 okay a square is equal to b 1 0 2 1 दोन मॅट्रिक्स कसे आहेत बेटा इक्वल सो बाय इक्वालिटी काय वापरू अल्फा स्क्वेअर विल बी 1 म्हणजेच अल्फा विल बी प्लस और मायनस 1 also alpha plus 1 will be 2 which means alpha will be दोनातून एक गेला एक म्हणजे लक्ष दे बेटा अल्फा इज प्लस और मायनस 1 अल्फा इज प्लस 1 दोघांमधलं कंबाईन आन्सर जर उचललं तर अल्फा विल बी प्लस 1 कंबाईन करू ना दोघांना दॅट इज तुम्हाला जर चूज करायचं आन्सर काय करणार तुम्ही अल्फा इज 1 कॉमन आहे ना टेक द स्क्रीनशॉट बेटा ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला इफ ए इज दिस मॅट्रिक्स फाइंड के व्हॅल्यू ऑफ द के सच दॅट इक्वेशन दिलं आपल्याला इक्वल टू 0 वेर आय इज द युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आपल्याला माहिती आहे कसं सोडवायचं बेटा आहे की नाही आता 0 म्हणजे 0 मॅट्रिक्स चला आता ए चा स्क्वेअर काढून घेऊ ना एकदा आपण ए आहे तर ए चा स्क्वेअर काढून घेऊ ना बच्चा ए स्क्वेअर इज ए इंटू ए 1 0 मायनस 1 7 पुन्हा मल्टिप्लाय करा 1 0 ओके so it will be answer beta 1 into 1 1 0 into minus 1 answer is 0 only are yes or no plus taka minus taka 0 is should be just cut first row with second column 1 into 0 is 0 0 into 7 is 0 only second row with first column minus 1 into 1 minus 1 7 into minus 1 minus 7 second row with second column minus 1 into 0 beta 0 7 into 7 किती झाले 14 so what will be final answer beta 1 0 1 0 मायनस 8 आणि 14 ऍग्री अच्छा हा झाला ए स्क्वेअर आता उचलून इथं टाकून देऊ आपण ए स्क्वेअर मायनस 8 ए मायनस के आय इज 0 ए स्क्वेअर टाकून द्या 1 0 मायनस 8 14 क्लिअर आहे बेटा ओके मायनस 8 ए ला टाकून दे 1 0 मायनस 1 7 ओके ना बेटा मायनस के टाइम्स
आयला टाका 1 0 0 1 इज इक्वल टू शून्य म्हणजे काय रे बेटा 0 0 0 0 गेटिंग ना झिरो मॅट्रिक्स. बर मग आता अजून एक स्टेप वाढवू ना हे मोकळं करून घे ना एकदा. चल एका स्टेप मध्ये करू आपण हे बघ पहिला करस्पॉन्डिंग 1 इथला करस्पॉन्डिंग एलिमेंट -8 इंटू 1 काय झालं बच्चा -8 मायनस के इंटू 1 काय झालं बेटा -k हा वाला इथं बघ 0 इथं बघ -8 इंटू 0 0 -k इंटू 0 0 हा वाला -8 करस्पॉन्डिंग बघ -8 -1 किती झालं बेटा तिथं +8 -k इंटू 0 0 चला लास्टचा 14 इथं बघ -8 गुणिले 7 निगेटिव्ह 56 होईल ना -k इंटू 1 -k इज इक्वल टू 0 0 0 0 गेटिंग. चला आता इक्वॅलिटी यूज करूया बघ ना 8 मधून 8 गेला 0 ऑटोमॅटिक तरी एक स्टेप वाढव आपण एकातनं 8 गेला -7 -k इथं काय होईल बेटा 0 हे 0 14 मधून गेले 56 म्हणजे 56 मधून गेले 14 आले 42 सो -42 -k इज इक्वल टू 0 पुढे काय म्हणू बेटा बाय इक्वॅलिटी ऑफ द मॅट्रायसिस बघ ना दोन मॅट्रिक्स इक्वल आहे याला उचला नाही तर याला उचला वी आर गेटिंग 2 आन्सर्स हिअर. बाळा लक्ष दे यू विल गेट 2 व्हॅल्यूज ऑफ के सो यू कॅन चूज एनी वन व्हॅल्यू टू चूक अँड टू चूक मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर दोन पैकी काहीतरी एक व्हॅल्यू दिलेली असते ठीक आहे चलो सो -7 -k इज 0 हा -k पलीकडे जाईल आणि +k होईल -7 असाच राहील. मी पुन्हा सांगतोय ही व्हॅल्यू उचला किंवा इक्वॅलिटी याला 0 करा चालतं ठीक आहे टेक द स्क्रीनशॉट. बेटा very interesting and very important sum which is of property वाला sum a plus b brackets square is a square plus ab plus b square हे प्रूव्ह करायचं बेटा आपल्याला. आपण मॅथमॅटिक्स मध्ये अल्जेब्रा सोडवताना a अधिक b ब्रॅकेट स्क्वेअर काय घेतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर परंतु इथे तसं नाही बेटा इथे काय करायचं आपल्याला a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर फिल द डिफरन्स इथं दोन नाहीये. आता मी काय करतो बघ याला थोडं सोप्या पद्धतीने सोडवतो कसं बघ लक्ष दे टू प्रूव्ह हे बघ नॉर्मली आपण सोडवायला गेलो मला ए अधिक बी काढावं लागेल त्याचा स्क्वेअर म्हणजे पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल ए प्लस बीचं नंतर ए चा स्क्वेअर सेपरेट हे भरपूर लेंदी होईल सो दॅट्स वाय व्हॉट आय एम डुईंग इज टू प्रूव्ह ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर याला मी असू का ए प्लस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बर आता ए प्लस बी इंटू ए प्लस बी ला मी असं लिहू का बेटा ए इंटू ए विल बी ए स्क्वेअर प्लस ए इंटू बी विल बी ए बी प्लस बी इंटू ए विल बी बी ए प्लस बी इंटू बी विल बी बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बेटा हा ए स्क्वेअर याला गेला हा बी स्क्वेअर याला खाऊन घेईल ए बी ला ए बी खाऊन घेईल उरल काय बी ए इज इक्वल टू 0 कळलं किती सोपं झालं तो प्रूफ बी इंटू ए इज इक्वल टू 0 सो बच्चा बी इंटू ए घ्या बरं मी असं म्हणतो एल एच एस इज इक्वल टू बी ए चला बी 5 -4 10 -8 गुणिले हे बघा ए 8 4 10 5 ठीक आहे सोडवा याला विच इज इक्वल टू फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम 5 8 40 -4 इंटू 10 -40 चला फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम 5 इंटू 4 20 -4 इंटू 5 -20 सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम 10 गुणिले 8
80 -8 into 10 -8. सेकंड रो विथ सेकंड कॉलम 10 गुणिले 4 40 -8 into 5 -40 is equal to what are you observing बेटा 40 minus 40 0 20 minus 20 0 80 minus 80 0 40 minus 40 0 0 आलं which is the zero matrix which means शून्य RHS. LHS equal to RHS we have proved. So in this way you have to do it by smart work. Take the screenshot. बघ बेटा आता हे पण सम तसंच आहे. ए दिला बी दिला. जर आपण असं प्रूव्ह करायचं म्हटलं ए प्लस बी इंटू ए मायनस बी स्क्वेअर बी स्क्वेअर तर आपल्याला ए प्लस बी काढावं लागेल, ए मायनस बी काढावं लागेल. एचा स्क्वेअर सेपरेट डॉंकी वर्क होईल. शॉर्टकट वापरा. सोल्युशन काय शॉर्टकट आहे बेटा मग सारखा शो दॅट म्हणजेच टू शो सिम्प्लिफाय कर ना. ए इंटू ए स्क्वेअर ए इंटू मायनस बी मायनस ए बी बी इंटू ए प्लस बी ए बी इंटू मायनस बी मायनस बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बेटा हा ए स्क्वेअर याला खाऊन घेईल, हा मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला खाऊन घेईल. उरलं काय मायनस ए बी आणि प्लस बी ए इज झिरो. आर यू अंडरस्टँडिंग? सो याला लिहू बी ए मायनस ए बी इक्वल टू झिरो. चला लेफ्ट हँड साइड घ्या. बी ए मायनस ए बी. ओके. बी इज 2 1 -1 2 गुणिले ए is 3 4 -4 3 minus AB 3 4 -4 3 गुणिले B 2 1 -1 2. चला सोडूया आपण आता याला. फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम B3 6 1 गुणिले -4 -4. फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम B4 8 1 गुणिले 3 3. Second row with first column -1 into 3 -3 2 into -4 -8. Second row with second column -1 into 4 -4 B3 6. चला मायनस साइन तसंच ठेवा, दोघांचा गुणाकार करा. फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम 3 दुने 6 4 गुणिले -1 -4. फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम 3 1 3 4 दुने 8. सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम -8 3 गुणिले -1 -3. सेकंड रो विथ सेकंड कॉलम -4 into 1 -4 3 into 2 is 6. ठीक आहे. याला चल पुढे सिम्प्लिफाय करू. याच्या इज इक्वल टू 6 4 गेले 2 8 आणि 3 11 -3 -8 -11 6 मधून 4 गेले 2. चला -6 मधून 4 गेले 2 3 आणि 8 11 -8 -3 -11 6 मधून 4 गेले 2. ओके बेटा. आता मला सांग ना जसेच्या तसे मॅट्रिक्स आहेत ना दोन्हीच्या दोन्ही, सो आन्सर विल बी 0. आलं ना बेटा. पुढे काय लिहिशील फक्त इज इक्वल टू RHS अँड यस वी हॅव प्रूव्ह केला आपण. स्क्रीनशॉट घ्या. चलो बेटा नंबर 20 फाइंड x if this row matrix this 3 by 3 matrix and this column matrix is 0. आता काय करूया आपण या तिघांपैकी दोघांना सॉल्व्ह करू ना. सध्या याला असंच ठेवतो मी आणि या दोघांना आपण एकदा सोडवून घेऊ. सो 1 x 1 ला ऍज इट इज ठेवू आणि याला सोडू. फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम एलिमेंट एकच येणार आहे बघ ना. 1 into 1 1 2 into -2 -4 3 into 3 9. सेकंड रो विथ सेकंड कॉलम 4 1 4 5 गुणिले -2 -10 सावित्री 18
चला थर्ड रो विथ फर्स्ट कॉलम 3 एक 3 -4 बघ ना 2 गुणिले -2 -4 आणि 5 त्रिक 15 इज इक्वल टू अच्छा हे काय करतोय मी हा 0 हे दे हॅव ऍक्च्युली गिवन ठीक आहे ना बरं हे त्यांनी दिलंय 0 मॅट्रिक्स चल याला सोडवून आपण मांडू चला आता याला सोडवायचं आपल्याला नीट लक्ष दे याची ऑर्डर किती बेटा 1/3 याची किती आहे 3/3 अरे कळतंय का जेव्हा तुला असं वाटेल कसं करायचं पुढे ऑर्डर लिहा नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट आर नंबर ऑफ रोज इन द सेकंड सो फायनल आन्सर इज 1/3 ओके एकच रो आणि 3 कॉलम चला मग आता फर्स्ट रो विथ फर्स्ट अच्छा हे लिहायचं राहिलं ना आपलं सोडवायचं राहिलं एक स्टेप राहिली सिम्प्लिफाय करायचं राहिलं 1x1 आणि व्हर्टिकली 9 अधिक 10 मधून गेले 4 6 18 आणि 4 22 मधून गेले 10 12 15 आणि 3 18 मधून 4 गेले 14 आन्सर इज 0 चला आता काय करायचं एकच रो येणार 1 × 6 6 x × 12 12x 1 गुणिले 14 14 आन्सर इज 0 बेटा हा जो 0 आहे ना याला 0 मॅट्रिक्स लिह ना आता 0 0 0 पुढे काय म्हणशील बच्चा बाय इक्वालिटी दोन मॅट्रिक्स इक्वल आहे सो करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल सो 14 6 प्लस 12x प्लस 14 हा एकच एलिमेंट आहे व्हेरी सॉरी एकच एलिमेंट आहे म्हणजे 14 आणि 6 20 अधिक 12x इज 0 म्हणजे 12x इज -20 x इज -20 अपॉन 12 4 पंचे 20 आणि 4 त्रिक 12 व्हॅल्यू ऑफ x इज -5/3 टेक द स्क्रीनशॉट So बाळा 23rd क्वेश्चन इफ A is the matrix 2/2 given A स्क्वेअर दाखवा व्हेरी सिंपल लेट्स फॉलो अवर प्रोसिजर A चा स्क्वेअर म्हणजे बच्चा A × A म्हणजेच cos अल्फा sin अल्फा मायनस sin अल्फा cos अल्फा गुणिले परत cos अल्फा sin अल्फा मायनस sin अल्फा cos अल्फा ठीक आहे सोडव बरं बाळा फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम cos स्क्वेअर अल्फा sin मायनस sin स्क्वेअर अल्फा फर्स्ट रो विथ सेकंड कॉलम cos into sin अल्फा मी असलो का sin अल्फा cos अल्फा sin अल्फा cos अल्फा विल बी प्लस sin अल्फा cos अल्फा समजते ना बाळा चलो सेकंड रो विथ फर्स्ट कॉलम माइनस sin अल्फा cos अल्फा इज माइनस sin अल्फा cos अल्फा अच्छा पुढचा एलिमेंट cos गुणिले मायनस साइन ला लिहू का मायनस sin अल्फा इंटू cos अल्फा हा एलिमेंट थोडा पुढे ढकलतो या इथं कोणता फर्स्ट टू सेकंड कॉलम cos इंटू साइन ला काय लिहितो बच्चा मी हा sin अल्फा cos अधिक sin अल्फा cos अल्फा काहीच नाही त्यालाच लिहिलं फक्त थोडी जागा सोडली सुटसुटीत लिहिलं चला सेकंड रो सेकंड कॉलम मायनस साइन इंटू साइन इज माइनस साइन स्क्वायर अल्फा cos इंटू cos इज प्लस cos स्क्वायर अल्फा ठीक है बच्चा इक्वल टू cos square theta minus sin square theta is cos 2 theta standard formula है so in terms of alpha I will write cos 2 alpha sin alpha cos alpha plus sin alpha cos alpha is 2 times sin alpha cos alpha minus sin alpha cos alpha minus sin alpha cos alpha minus 2 times sin alpha cos alpha cos square minus sin square once again this is cos 2 alpha is equal to बेटा cos 2 alpha आता मला सांग 2 sin theta cos theta is sin 2 theta so this is sin 2 alpha
मग दिस विल बी -2 साइन मायनस साइन 2 अल्फा. अरे बघ ना बेटा, निगेटिव्ह साइन सोड. 2 साइन थिटा कॉस थिटा साइन 2 थिटा. अल्फाच्या टर्म्स मध्ये लिहा. लास्ट एलिमेंट कॉस 2 अल्फा. वी आर फिनिश्ड. आहे की नाही बेटा RHS? आहे का नाही? टेक LHS ॲज a स्क्वेअर. असलो आपण. LHS is a square into a, which was our RHS side. Take the screenshot.